आकाशवाणीच्या 90 निमित्त रसिक प्रेक्षकांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या चांदणे शब्द सुरांचे या सुगम संगीताच्या मैफिलीचा संपादित अंश आता प्रसारित करीत आहोत. यातील गायक कलाकार ओंकार कुष्टे, यशश्री जोशी, श्रीरंग जोशी. साथसंगत हार्मोनियम केदार सांभारे, कीबोर्ड आणि बासरी प्रशांत भाटे, तबला विनायक हसबनीस, तालवाद्ये मयूर जोशी, निवेदन शशांक लिमये. तांत्रिक सहाय्य बाजीराव काशीद, सुखदेव बागल, प्रमोद भोसले. निर्मिती सहाय्य मुक्सित मुजावर. निर्मिती व्यवस्थापन तेजा दुर्वे. तांत्रिक मार्गदर्शन अर्चिता ढेरे. निर्मिती संकल्पना आणि सादरकर्ते श्रीनिवास जरंडीकर. चांदणे शब्दसुरांचे भाग पहिला. शब्दसुरांचे चांदणे. रसिक हो, मनोरंजनाच्या अनेक साधनांपैकी ज्या माध्यमानं अनेक कलाकार घडवले, लाखो रसिक तयार केले, ते माध्यम म्हणजे आकाशवाणी. चांदणे शब्दसुरांचे या कार्यक्रमाची सुरुवात व्यावसायिक संगीत नाटकाचे जनक म्हणून आपण ज्यांना ओळखतो त्या अण्णासाहेब किर्लोस्कर यांच्या शाकुंतल नाटकातील नांदीनं आपण करणार आहोत. मंडळी, नांदी म्हणजे नटेश्वराची केलेली प्रार्थना. संगीत नाटकाच्या सुरुवातीला बंद पडद्यामागं रंगभूमीवर नाटक साकारण्यापूर्वी सर्व कलाकार एकत्रितपणे नटराजाला वंदन करतात. धुपाचा मंद सुवास येतो आणि पाठोपाठ कानावर पडतात ते ऑर्गनचे सूर आणि सुरू होते नांदी. पार्वतीश आदि नमितो, पार्वतीश आदि नमितो, विघ्नवर्धन भग्न कराया, विघ्नवर्धन भग्न कराया, विघ्नेश्वर गणपति मगतो, विघ्नेश्वर गणपति मगतो. पंचतुंड नररुंड मालधर, पंचतुंड नररुंड मालधर. कविराज रचित है, कालिदास कविराज रचित है. गानी शाकुंतल रचितो, गानी शाकुंतल रचितो. जाणुनिया अवसानन सोनी, जाणुनिया अवसानन सोनी. महत्कृत्य मरशिरी घेतो, महत्कृत्य मरशिरी घेतो. पंचतुंड नररुंड मालधर, पंचतुंड नररुंड मालधर. ईशवराचा देश मिळे तरी, ईशवराचा लेश मिळे तरी.
मूढयज्ञ शेवटी जातो, मूढयज्ञ शेवटी जातो. या न्याये बलवत् कवी निजवा, पुष्पी रसिकार्चन करीतो. या न्याये बलवत् कवी निजवा, पुष्पी रसिकार्चन करीतो. पंचतुंड नररुंड मालधर, पंचतुंड नररुंड मालधर, पार्वतीश आदि नमितो, पार्वतीश आदि नमितो. विघ्नवर्गलग भग्न कराया, विघ्नवर्गलग भग्न कराया, विघ्नेश्वर गणपति मगतो, विघ्नेश्वर गणपति मगतो. पंचतुंड नररुंड मालधर, पंचतुंड नररुंड मालधर, पंचतुंड नररुंड मालधर. श्रोत्यांच्या प्रेमामुळं आज आकाशवाणी 90 वर्षांची झाली आहे. मंडळी, आजच्या संगीत मैफिलीतील गाणी ऐकता ऐकता आपल्यासमोर आकाशवाणीचा इतिहासही मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे. 1923 साली भारतात पहिल्यांदा या स्वरलहरी रेडिओ क्लब ऑफ बॉम्बे या माध्यमातून एका छोट्या ट्रान्समीटरच्या साहाय्यानं देशातलं पहिलं रेडिओ प्रसारण करण्यात आलं. मुंबईच्या कुलाबा परिसरात उमटलेल्या या पहिल्या स्वरलहरींनी नंतर इतिहास घडवला. कोणत्याही तारांशिवाय थेट हवेतून प्रवास करत या ध्वनिलहरी रसिकांच्यापर्यंत पोहोचल्या. भारताच्या प्रसारण क्षेत्रातील उज्ज्वल भविष्याची ती नांदी होती. मंडळी, आजच्या कार्यक्रमाचं शीर्षक गीत चांदणे शब्दसुरांचे याचे गीतकार आणि संगीतकार आहेत निळकंठ गोखले आणि हे गीत सादर करतेय यशस्वी जोशी. शब्दसुरांचे चांदणे, चांदणे शब्दसुरांचे चांदणे, शब्दसुरांचे मोहरले मनात, गायले तुझ्याच साठी, गायले तुझ्याच साठी, स्वरधुंद बरसा चांदणे, शब्दसुरांचे चांदणे. शब्द रुंजी घालती, साथ स्वर देती, शब्द रुंजी घालती, साथ स्वर देती. गीत असे हे फुलून येते मनाच्या गाभाऱ्या, मनाच्या गाभाऱ्या. चांदणे शब्दसुरांचे चांदणे. कळेन कोणा कैसे गीत फुलून येते,
अशीच प्रेमळ साचा शब्दसुरांचे चांदणे शब्दसुरांचे मोहरले मना गायले तुझ्याच साठी गायले तुझ्याच साठी स्वरधुंद बरसाचा शब्दसुरांचे चांदणे शब्दसुरांचे चांदणे शब्दसुरांचे 1923च्या अखेरीस ही रेडिओची गुंज त्यावेळच्या कलकत्ता शहरापर्यंत पोहोचली. नोव्हेंबर 1923ला कलकत्ता रेडिओ क्लबची स्थापना झाली. रेडिओ प्रसारणाला नवी दिशा देणारा हा क्लब म्हणजे भारतातील सुरुवातीच्या हौशी क्लबपैकी होता. मुंबईनंतर थोडी तांत्रिक प्रगती करून या क्लबनं प्रसारणात महत्त्वाची भूमिका बजावली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही कोणतीही सरकारी योजना नव्हती. या क्लबच्या स्थापनेमुळं भारतातील रेडिओ प्रसारणाची सुरुवातीची पायाभरणी मात्र निश्चितपणे झाली असं म्हणता येईल. रेडिओ या माध्यमाचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे हे श्राव्य माध्यम आहे. फक्त ध्वनी आपल्या कानावर पडतो. गीतकार, संगीतकार, उत्तम हार्मोनियम वादक, गायक, लेखक, पटकथाकार, उत्तम अभिनेते असे अनेक पैलू ज्या कलाकाराच्या मध्ये होते ते म्हणजे महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे अर्थात पु ल. अतिशय हजरजबाबी असणाऱ्या पुलंचा आकाशवाणीशी खूप वर्षांचा ऋणानुबंध राहिलेला आहे. रेडिओला घरोघरी पोचवण्यासाठी पुलंची अद्वितीय शैली कारणीभूत ठरली आहे. आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरील त्या काळातील अनेक लोकप्रिय कार्यक्रमांच्या मध्ये पुलंचा सिंहाचा वाटा होता. मंडळी, यानंतर आपण ऐकणार आहात एक सुप्रसिद्ध गीत. या गीताचे रचनाकार आहेत कविवर्य मंगेश पाडगावकर. गाण्यात शब्द महत्त्वाचे असतात आणि त्यातून प्रकटणारा भाव देखील, म्हणूनच त्याला भावसंगीत म्हणतात. पाडगावकरांचे शब्द, पुलंचं संगीत आणि अभिषेकी बुवांचा स्वर यामुळं या गाण्यात झालेला गीतकार, संगीतकार आणि गायक हा त्रिवेणी संगम आपल्याला सगळंच विसरायला लावतो आणि अनुभूती येते ती शब्द वाचून कळले सारे, शब्दांच्या पलीकडले अशीच. ऐकूया हे गाणं श्रीरंग जोशीच्या स्वरात. शब्दा वाचून कळले सारे, शब्दा वाचून कळले सारे, शब्दांच्या पलीकडले, शब्दांच्या पलीकडले, हे शब्दांच्या पलीकडले. प्रथम तुला पाहिले यालिक, प्रथम तुला पाहिले यालिक, घडून येते घडले, हे घडून येते घडले. शब्दा वाचून कळले सारे, शब्दांच्या पलीकडले, हे शब्दांच्या पलीकडले. अर्थ नवा गीतास मिळाला, अर्थ नवा गीतास मिळाला, छंद नवा अंताद निराला,
आनंद नवा अंतान निराळा त्या दिवशी का प्रथमच माझे त्या दिवशी का प्रथमच माझे सूर सांग अवघडले अवघडले सूर सांग अवघडले प्रथम तुला पाहिल्याने यानिक घडून घेते घडले हे घडून घेते घडले दक्षिणेकडील एक राज्य म्हणजे तामिळनाडू. आत्ताचं चेन्नई आणि त्यावेळचं मद्रास इथं 1924 साली मद्रास रेडिओ क्लबची स्थापना करण्यात आली. 31 जुलै 1924 या दिवशी C.V. कृष्णमूर्ती यांनी स्थापन केलेल्या क्लबमुळं दक्षिण भारतातील प्रसारण सेवेला सुरुवात झाली. संध्याकाळच्या वेळेत 2.5 तास संगीताचे कार्यक्रम आणि चर्चासत्र असं प्रसारण श्रोत्यांना एक नवीन अनुभव देऊन गेलं. वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून जनसामान्यापर्यंत पोहोचलेली आकाशवाणी. ज्ञान, माहिती आणि मनोरंजन या त्रिसूत्रीवर आकाशवाणीची वाटचाल सुरू आहे. समाजातील प्रत्येक घटक आकाशवाणीशी जोडला गेलाय. प्रातःकालीन भक्तिसंगीतापासून रात्रीच्या शेवटच्या बातमीपत्रापर्यंत कार्यक्रमातील विविधता हे आकाशवाणीचं वैशिष्ट्य. आता एक भक्तिगीत आपण ऐकणार आहात. आता ही जी रचना आहे ती ईश्वरपूरच्या डॉक्टर गोरख मंद्रुपकर यांची आहे. ते उत्तम गायनाकॉलॉजिस्ट आहेत आणि एक त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे ते एक टाकी गीतलेखन करतात आणि या गीताचं संगीत प्रशांत भाटे यांचं आहे. आपण हे गीत ऐकूया ओंकार कुष्टे यांच्या आवाजात. पांडुरंग हरी विठ्ठल विठुराया नाही सोडणार मी पाया जगडून टाकितो विठुराया नाही सोडणार मी पाया तन मन अर्पितो सारे तन मन अर्पितो सारे सोक्ष मोक्ष लावती राया नाही सोडणार मी पाया नाही सोडणार मी पाया जखडून टाकितो विठुराया नाही सोडणार मी पाया जखडून टाकितो विठुराया नाही सोडणार मी पाया धा दिन ता कता गदी गण ता तिन ता तिट कता गदी गण धागन धातक दिकट धागन धातक दिकट गण तिनाकिन धा कडधा तिद्धा धा कडधा तिद्धा धा कडधा येणे जाणे तुझी लीला करी शिंपण त्रिविकाराला येणे जाणे तुझी लीला करी शिंपण त्रिविकाराला मन द्विधा है भोग भोगता मन द्विधा है भोग भोगता तोर जमीन आसक्ताचा नको नको मज मोहनी माया नाही सोडणार मी पाया नाही सोडणार मी पाया जखडून टाकितो विठुराया नाही सोडणार मी पाया जखडून टाकितो विठुराया नाही सोडणार मी पाया विठ्ठल 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 पांडुरंग हरी विठ्ठल 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 पांडुरंग हरी विठ्ठल स्वामी शंकर सद्गुरु माझा जोडीनाळ तुझिया अंगा स्वामी शंकर सद्गुरु माझा जोडीनाळ
तुझिया अंगा कसा सोडू मी भक्ती रंगा कसा सोडू मी भक्ती रंगा येऊ देना तुझिया संगा भुलविसी जरी तू तुझी माया नाही सोडणार मी पाया नाही सोडणार मी पाया जखडून टाकितो विठुराया नाही सोडणार मी पाया जखडून टाकितो विठुराया नाही सोडणार मी पाया धादा दिंता धा दिंता धा दिंता तिटकत गदिगन दादा दिंता धा दिंता धा दिंता तिटकत गदिगन धागन धातक धेकिट धागन धातक धेकिट गेन दिनागन धा प्रधात धा प्रधात धा धा प्रधात भोगले भोग तृप्त झालो होऊ द्यावी आता साधना भोगले भोग तृप्त झालो होऊ द्यावी आता साधना तुकोबाच्या सारखी भक्ती तुकोबाच्या सारखी भक्ती होऊ द्यावी ही आराधना गोरख अंतरी तुझीच छाया नाही सोडणार मी पाया नाही सोडणार मी पाया जखडून टाकितो विठुराया नाही सोडणार मी पाया जखडून टाकितो विठुराया नाही सोडणार मी पाया अर्पितो सारे सोक्ष मोक्ष लाभसी राया नाही सोडणार मी पाया नाही सोडणार मी पाया रसिको 1930 साली ही प्रसारण यंत्रणा सरकारच्या नियंत्रणाखाली आली आणि आपल्या देशात रेडिओ हे जनसेवा आणि मनोरंजनाचं महत्त्वाचं साधन बनलं. इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी ही आर्थिक अडचणीमुळं 1 मार्च 1930ला बंद पडली. त्यानंतरही रेडिओ सेवा सुरू ठेवण्याची मागणी असल्यामुळं सरकारनं पुढाकार घेऊन बॉम्बे आणि कलकत्ता इथं जे रेडिओ प्रसारण सुरू होतं त्याची जबाबदारी स्वीकारली. या प्रसारण सेवेचं नाव होतं इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिस. मंडळी, मराठी भाषेमध्ये भावगीतांना आकाशवाणीच्या माध्यमातून घरोघरी पोचवणारे कवी म्हणजे राजा बढे. मराठी काव्य आणि भावगीत आकाशवाणीवरून लोकप्रिय करण्यात राजा बढे यांचा मोठा वाटा होता. मंडळी, आपल्या सांगलीत जन्म झालेल्या एका महान गायिकेचं म्हणजेच आशा भोसले यांचं 12 एप्रिल रोजी दुःखद निधन झालं. गाण्यातील कोणताही प्रकार सहजपणे हाताळणाऱ्या आणि सुरांच्या माध्यमातून रसिकांच्या मनात घर केलेल्या स्वर्गीय आशाताईंना ही आमची आदरांजली आणि हे गीत यशश्रीच्या आवाजात. चालता तू चंचले चांदणे शिल्पीत जाशी चालता तू चंचले ओंजळी उधळीत मोती ओंजळी उधळीत मोती हासरी तारा फुले चांदणे शिल्पीत जाशी चालता तू चंचले.
शिंपीत जाशी चालता तू चंचले. आकाशवाणीच्या 90 निमित्त चांदणे शब्दसुरांचे हा कार्यक्रम सांगली इथं संपन्न झाला. त्याचा संपादित अंश आत्ताच आपण ऐकलात.